नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोल्यात 27 प्रकारचा बेकायदेशीर खतांचा साठा जप्त. 1 कोटींचा खतांचा साठा करण्यात आला जप्त. अकोला शहर तप्तभट्टी होण्याची कारणे काय? कर्कवृत्तामुळे सूर्य थेट डोक्यावर येतो. ऑनलाईन औषध विक्री विरोधात औषध विक्रेत्यांचा बंद. जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांचा मोर्चा. कॅनमध्ये डिझेल मिळत नसल्याने शेतकरी संतप्त. हजारो ट्रॅक्टरसह शेतकरी पोहोचले पेट्रोल पंपावर. अकोला शेगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा अपघात. अपघातानंतर ट्रॅव्हल्सने घेतला पेट. आता सविस्तर बातम्या. अकोल्यातल्या MIDC मधील एका गोदामात कृषी विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या ठिकाणी पिके वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या विनापरवाना 27 प्रकारचा खतांचा साठा जप्त केला आहे. साधारणतः 1 कोटींच्या घरात हा खतांचा साठा लिटर आणि किलो प्रमाणात जप्त करण्यात आला आहे. विनापरवाना जैव उत्तेजक विक्री व साठवणूक केली असल्याची माहिती अकोला कृषी विकास अधिकारी तुषार जाधव यांना मिळाली होती. त्यानंतर या ठिकाणी कृषी पथकाने छापेमारी केली. ॲग्रोटोनिक एशियन इंडस्ट्रीजच्या कंपनीत ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 27 प्रकारचे जैव उत्प्रेरक, ज्यामध्ये 3827 लिटर आणि 31141 किलो असा एकत्रित 92,05,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अत्यावश्यक वस्तू अधिनियम आणि खत नियंत्रण आदेशानुसार MIDC पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. या खतांचे काही नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून तपासणी अहवालानंतर हा खतांबद्दल क्वालिटी किती होती हे स्पष्ट होणार आहे. ॲग्रोटोनिक एशियन इंडस्ट्रीजच्या कंपनीचे वेगवेगळ्या 27 प्रकारचे जैव उत्प्रेरक उत्पादने गोदामामध्ये साठवलेले आढळून आले. येथे संबंधित व्यक्तींना ठेवलेल्या उत्पादनाबाबत परवाना प्रत तसेच करारनामा मागितला असता सदर कंपनीचा परवाना तसेच करारनामा नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे विनापरवाना अवैधपणे खतांचा साठा जप्त केला आहे. अकोला शहर तापण्यामागे तसेच उन्हाळ्यात 45 ते 46 अंश तापमान जाण्यामागे अनेक भौगोलिक, खगोलशास्त्रीय आणि मानवनिर्मित शास्त्रीय कारणे आहेत. त्यामुळे या भागात तप्तभट्टी का होते याचा उलगडा होतो. मुख्य म्हणजे कर्कवृत्ताची स्थिती. पृथ्वीवरील कर्कवृत्त हे अकोल्याच्या अगदी उत्तरेकडून जाते. त्यामुळे उन्हाळ्यात सूर्य थेट डोक्यावर येतो आणि सूर्याची किरणे कोणतीही ऊर्जा न गमावता सरळ भूपृष्ठावर पडतात, ज्यामुळे तीव्र उष्णता निर्माण होते. तसेच अकोला शहर अरबी समुद्र व बंगालचा उपसागर पासून बरेच लांब अंतरावर आहे. त्यामुळे समुद्राच्या थंड वाऱ्यांचा कोणताही प्रभाव शहरावर पडत नाही. हवा अतिशय कोरडी असते. विदर्भ आणि अकोला परिसराची जमीन ही मुख्यत्वे काळ्या दख्खनच्या लव्हा खडकापासून बनलेली आहे. ही काळी माती उष्णता शोषून घेण्याची क्षमता जास्त ठेवते आणि ती उष्णता दिवसभर साठवून हळूहळू वातावरणात सोडते. उत्तर भारतातून आणि राजस्थानमधून येणारे अतिशय उष्ण आणि कोरडे वारे अकोल्याच्या दिशेने वाहतात, ज्यामुळे हवेचे तापमान अचानक वाढते. उन्हाळ्याच्या दिवसात अकोला विभागात आकाश व बऱ्याचदा निरभ्र असते. कोणत्याही ढगांचे आच्छादन नसल्याने सूर्यप्रकाशाचा थेट मारा जमिनीवर होतो. वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे उष्णता शोषली जाते आणि तीच उष्णता रात्रीच्या वेळी बाहेर पडल्यामुळे तापमान कमी होत नाही. आजूबाजूला वाढत्या जंगलतोडीमुळे नैसर्गिकरित्या तापमान नियंत्रित ठेवणारी झाडे कमी झाली आहेत. हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे कोरडी उष्णता अधिक जाणवते. सध्या अकोला परिसरात 46 अंश सेल्सिअस तापमान आहे. 22 मे पर्यंत अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानाला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहे. त्या दृष्टीने विचार केला जाणे आवश्यक आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ ड्रगिस्ट अँड केमिस्ट ऑनलाईन आणि इंटरनेटद्वारे होणाऱ्या औषधांच्या वाढत्या विक्रीविरोधात आज 20 मे रोजी देशभरात बंदची हाक दिली होती. यामुळे आज शहर आणि जिल्ह्यातील 2500हून अधिक मेडिकल दुकाने बंद राहिली. तसेच आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून औषध विक्रेत्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केले. देशभरातील औषध विक्रेत्यांनी आज 1 दिवसाच्या संपाची हाक दिली होती. ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालण्याच्या मुख्य मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला होता.
अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आवाहनावरून अकोला जिल्ह्यातील सुमारे 2,500 मेडिकल दुकानांनी या बंदमध्ये सहभाग घेतला, ज्यामुळे संपूर्ण शहरात औषधांची दुकाने बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले। सकाळी जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। ऑनलाईन औषध विक्रीमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसाय धोक्यात येत असल्याचा आरोप औषध विक्रेत्यांनी केला आहे। सरकारने ऑनलाईन औषध विक्रीवर त्वरित बंदी घालावी, अन्यथा देशातील सर्व औषध विक्रेते बेमुदत संपावर जातील, असा इशाराही यावेळी देण्यात आला। आज अकोला केमिस्ट ड्रग्स असोसिएशन यांच्याकडून 20 मेला जो देशव्यापी बंद पुकारलेला आहे, त्यात आमचा पूर्णपणे सहभाग आहे। 100% आमचे सगळे मेडिकल आज बंद आहे। प्रमुख कारणे जे आहे त्याच्यात ई फार्मसी विरुद्ध आमचा लढाई आहे। जे गव्हर्नमेंटने GSR काढला होता 2018 आणि 2020 मध्ये जी अधिसूचना काढली होती, ते लवकरात लवकर कॅन्सल करावी किंवा त्याच्यात काही ना काही सुधारणा करण्यात यावी, जेणेकरून ई फार्मसीवर जे अब्युजिंग ड्रग आहे, जे हॅबिट फॉर्मिंग ड्रग आहे, ते भेटणार नाही। जे तरुण पिढी आहे त्यांना नशेचे औषधं भेटणार नाही। आणि तसंच जे आजकाल स्पुरियस आणि नकली दवाया जे भेटत आहेत ते ऑनलाईन मार्फत जे येतात, त्याच्यात काही असं सांगता येत नाही, पॉसिबिलिटीज भरपूर आहे की नकली दवाई पण त्याच्यात येते। म्हणून आपल्या सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या रुग्णांशी खेळ न वाढला पाहिजे, म्हणून आम्ही हा बंद पुकारलेला आहे। दुसरीकडे औषधे आणि आवश्यक वैद्यकीय सेवा हा मानवी जीवनाचा मूलभूत अधिकार आहे, जो जीवनावश्यक सेवांमध्ये येतो। ऑनलाईन विक्रीला विरोध करण्याच्या नावाखाली संपूर्ण जिल्ह्यात औषधांची दुकाने बंद ठेवणे म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळ खेळण्यासारखे आहे। त्यामुळे संप करणाऱ्यांवर आवश्यक सेवा कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। असोसिएशनच्या वैधतेची आणि नोंदणीची पूर्ण चौकशी केली जावी। औषध परवाने त्वरित जप्त करून रद्द करण्यात यावेत। तसेच फार्मासिस्ट नसलेली दुकाने आणि बोगस फार्मासिस्टची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेखर पूर्णे नावाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली आहे। येत्या 20 मे रोजी अकोल्यातील केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनने जो बेकायदेशीर बंद पुकारलेला आहे ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात, त्या विरोधात आम्ही आज जिल्हाधिकारी व FDA यांना अकोल्यातील शेकडो नागरिकांच्या सह्यासह निवेदन सादर केलेले आहे। जर या संपामुळे एखाद्या रुग्णाचा जीव गेला तर याला हे जबाबदार संपूर्ण असोसिएशन राहील आणि यांच्यावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशा संबंधित आम्ही तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेली आहे व FDA कडे। आणि FDA यांची भूमिका काय आहे, यांनी जनतेला हा संदेश पोहोचवलेला आहे की उद्या दुकान बंद राहतील, अशी काही कल्पना दिलेली आहे का? जर नाही दिली तर उद्या जर कोणाचा जीव गेला तर यामध्ये FDAचे अधिकारी यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशा प्रकारची तक्रार आहे। वाशिम जिल्ह्यातील डिझेल टंचाई आता अधिक तीव्र होताना दिसत आहे। जोडगा येथील पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेऊन पेट्रोल पंपावर जावं लागत आहे। त्यामुळे पेट्रोल पंपावर हजारोंच्या संख्येने ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्या असून भर उन्हात शेतकरी तासनतास डिझेलसाठी प्रतीक्षा करताना दिसत आहेत। वाशिम जिल्ह्यातील सध्या शेतीच्या कामांना वेग आला असून मशागत, पेरणीपूर्व तयारी आणि इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज भासत आहे। मात्र अनेक पेट्रोल पंपावर डिझेलचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे। जोडगा येथील पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट ट्रॅक्टर घेऊन पेट्रोल पंप गाठला। परिणामी सकाळपासूनच ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। भर उन्हात अनेक शेतकरी आपल्या वाहनांसह रांगेत उभे असून शेतकऱ्यांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागत आहे। डिझेल अभावी शेतीची कामे रखडत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। शासनाने तातडीने डिझेल पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे। हो, काय म्हणाला आपण ट्रॅक्टर घेऊन आला, तिथं काय अडचण आहे? इथे सकाळपासून जवळपास 1000च्या जवळपास ट्रॅक्टर उभे आहेत। आता हे कॅनमध्ये डिझेल टाकले नाही ना पंपावाले, हे फक्त ट्रॅक्टरात गाडीत डिझेल टाकले। याच्यामुळे आपल्यावर काय त्रास होते? मग त्रास म्हणजे आता शेतीचं काम करून ट्रॅक्टर घेऊन फिरायचं काम पडायला आम्हाला। 7 वाजता आम्ही पहिले कॅन घेऊन आलो होतो। इथे पेट्रोल पंपावर आल्याच्या नंतर पोलीस प्रशासन इथं आहे, त्यांचं म्हणणं आहे की जिल्हाधिकारी साहेबांचा आदेश आहे की कॅनमध्ये कोणालाही डिझेल पेट्रोल दिलं जाणार नाही। त्यामुळे आम्ही शेतात परत जाऊन कॅने घरी ठेवून ट्रॅक्टर घेऊन इथं आलेलो आहोत। ट्रॅक्टरमध्ये डिझेलच्या लाईन एवढी खूप लांब लागलेली आहे। शेतीचे कामं खोळंबलेले आहेत। शेतीचे कामं बंद करून आम्ही ट्रॅक्टर घेऊन इथं लाईनमध्ये उभे आहोत। सकाळी 8:30 वाजतापासून आता 2 वाजत आहेत। 2 वाजेपर्यंत आमच्या ट्रॅक्टरचा अजून नंबर लागलेला आहे। काय नाही, तुमची नेमकी मागणी काय? मग आता आमची मागणी आहे की आम्हाला कॅनमध्ये डिझेल मिळाले आहे भावा।
आम्ही काल संध्याकाळी 7 वाजता उठून रांगेमध्ये उभे आहे. आम्ही हे 7-8 ट्रॅक्टर आमच्या गावचे आहेत आणि आम्ही 30 किलोमीटर अंतरावरून इथं आलेलो डिझेल भरायसाठी. तर वाशिम मालेगाव कुठे बी जर गेलो तर तेच बोंब चालू आहे की बा 500-1000 एवढे डिझेल द्यायला लागले आणि शेतीच्या मशागतीसाठी कमीशी कमी 2-3 हजार रुपये डिझेल लागते. तर ते 500 रुपयाला डिझेलमध्ये आम्ही करावं काय शेती करावं का काय करावं, बाहेरचा व्यवसाय करावं काही. काय नेमकं तुमची मागणी काय मग आता? आम्ही मागणी एवढी डिझेल सर्व पूर्ण जसं चालू करा. आमची दुसरी काहीच मागणी नाही. अकोला जिल्ह्यातील बाळापूर शेगाव रस्त्यावर स्वस्तिक ट्रॅव्हल्सची बस ही इंदोरवरून अकोला येथे येत होती. या बसखाली 2 व्हीलर येऊन बसचे टायर फुटले आणि 2 व्हीलर बसखाली अडकल्याने ट्रॅव्हल्सने पेट घेतला व पाहता पाहता बस जळून खाक झाली. आज झालेल्या या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र दुचाकीचा चालक हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर येथील नगर परिषद अग्निशमन दलाने घटनास्थळी पाचारण केलं होतं. ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली होती. बघता बघता बस या अपघातात पूर्णतः जळून खाक झाली. यावेळी घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अकोलामध्ये किंग अँड क्वीन अँड रोज ब्युटी सलॉन कडून उत्कृष्ट केटी प्रोफेशनल सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन कोमल शर्मा लते, सचिन सिंग ठाकूर, शुभम ठाकूर आणि निर्मल मनवानी यांच्या पुढाकाराने केले होते, ज्यांनी अनेक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन या सेमिनारचे व्यवस्थापन केले. युवक युवतीमध्ये व्यक्तिमत्वाला निखार देणाऱ्या केश रचनेची क्रेज असते. या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सेमिनारमध्ये भर देण्यात आला होता. टिळक मार्गावर मंगलदास मार्केटमधील वखारिया कॉम्प्लेक्समध्ये सेमिनार आयोजित करण्यात आला होता. अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अनेक लोक सहभागी झाले होते आणि खूप यशस्वी ठरला. किंग अँड क्वीन अँड रोज ब्युटी सलॉनकडून सेमिनार आयोजित करून सध्या सुरू असलेल्या ट्रेंडविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन सत्र घेतले जाते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो हे विशेष. हेलो एवरीवन, आई एम कोमल फ्रॉम नागपुर और आज मैं आपके अकोला में लेके आई हूँ केटी प्रोफेशनल प्रोडक्ट्स. जैसे कि आप देख रहे हैं किंग्स एंड क्वीन और रोज़ ब्यूटी की तरफ से आज हमने एक सेमिनार ऑर्गेनाइज किया है जहाँ पे हम लाइव डेमो कास्ट कर रहे हैं. जैसे कि हो गया बोटॉक्स, हो गया नानोप्लास्टिया, हो गया और केराटिन थेरेपी. तो इस अकॉर्डिंग हमने सारे ही हमारे स्टूडेंट्स को हम ये अपना सर्टिफिकेट भी प्रोवाइड कर रहे हैं. आज देशभरात औषध विक्रेत्यांनी 1 दिवसीय बंद पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला वाशिममध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 1500हून औषध दुकाने आज बंद ठेवण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास बेमुदत बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणं बंद करा, बंद करा, बंद करा. शासन प्रशासन आणि ऑनलाईनचा विचार असो. देशभरातील औषध विक्रेत्यांनी आज 1 दिवसीय बंद पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी आणण्याच्या प्रमुख मागणीसाठी हा बंद करण्यात आला आहे. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आव्हानाला प्रतिसाद देत वाशिम जिल्ह्यातील सुमारे 1500 मेडिकल दुकाने या बंदमध्ये सहभागी झाली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी औषध दुकाने दिवसभर बंद राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी औषध विक्रेत्यांनी ऑनलाईन औषध विक्रीमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसाय धोक्यात येत असल्याचा आरोप केला. तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री होत असल्याने रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारने ऑनलाईन औषध विक्रीवर तातडीने बंदी घालावी, अन्यथा बेमुदत बंद आंदोलन छेडण्याचा इशारा औषध विक्रेत्यांनी दिला आहे. अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोस्टमॉर्टम विभागासाठी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. कोणतीही दुर्घटना किंवा अनुचित घटना घडल्यास मृतदेह शवविच्छेदनासाठी इथे आणला जातो. आपल्या जवळच्या व्यक्तीचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाला ताब्यात घेण्यासाठी कुटुंबातील लोक मोठ्या संख्येने जीएमसीमध्ये येतात, परंतु सुविधा मात्र अपुऱ्या आहेत. जीएमसीमधील नवीन पोस्टमॉर्टम विभागाची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. येथे लोकांना बसण्यासाठी साधी सोयही नाही. सध्या 46°C तापमान असताना लोकांना बाहेर उन्हात टात काढत बसावं लागत आहे. येथील स्वच्छतागृहे पूर्णपणे घाणीच्या साम्राज्यात अडकली आहेत आणि पिण्याच्या पाण्याची तर कोणतीही सोय नाही. मुळात पोस्टमॉर्टम विभागाच्या नावानेच लोक आधीच घाबरतात आणि त्यातच कुटुंबातील व्यक्ती गेल्यामुळे नातेवाईक आधीच प्रचंड मानसिक त्रासात आणि दुःखात असतात. अशा संवेदनशील ठिकाणी अकोला जीएमसी प्रशासन नागरिकांना साध्या मूलभूत सुविधाही पुरवू शकत नाही. ही अत्यंत संतापजनक आणि लाजिरवाणी बाब आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. बरं, तुम्ही आल्यापासून तुम्हाला बसायला जागा कुठे आहे? तुम्ही कुठे बाहेर बसले? नाही, हेच उन्हीचा आता झाडाची सावलीचा तुम्ही कुठे बसले मामा? आता सावलीत बाहेर. बाहेर बाहेर आणि बाहेर जे बांधलेलं आहे त्याची व्यवस्था आहे का? नाही. हा,
तुम्हाला व्यवस्था आहे का सर बसायला बाहेर? नाही, हा? उन्हातच यावं लागलं, उन्हातच बसायला उन्हातच बसले, बॉडी बी उन्हात मेलेल्या माणसाचीच आणली तुम्ही, म्हणजे तुम्हाला बसायला काही जागा नाही. काहीच व्यवस्था नाही बसायला. म्हणजे तुमच्या पहिले जे आलेले असेल अशी बॉड्या घेऊन, याचा अर्थ त्यांना बी बसायला जागा नाही. त्रास झालेला असं. मग तुमचं म्हणणं काय, ते रूम चांगला पाहिजे का कसा चांगला पाहिजे? पाहिजे. कसं तिथं पंखा नाही आहे, लाईट नाही आहे, लाईट असून पंखा असून चालू नाही, बंद चालू स्थितीत नाही आहे. आहे. आणि बांधकाम साफसफाई तर पण नाही. साफसफाई तर नाहीच त्याच्यात. अकोला शहरातील न्यू तापडियानगर परिसरात नाल्याच्या कामासाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला असून गेल्या 3 आठवड्यापासून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दुबेवाडी परिसरातून तापडियानगरकडे येणारा हा प्रमुख मार्ग असल्याने 4 व्हीलर, 3 व्हीलर तसेच दुचाकी वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्ता खोदून काम रखडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अकोला शहरातील न्यू तापडियानगर परिसरात नाल्यांच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला आहे. मात्र गेल्या 3 आठवड्यापासून हा रस्ता दुरुस्तीविना तसाच उघडा पडला असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुबेवाडी परिसरातून तापडियानगरमध्ये येणारा हा महत्त्वाचा मार्ग असून या रस्त्यावरून दररोज 4 व्हीलर, 3 व्हीलर तसेच दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. रस्ता खोदून ठेवल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असून वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. रस्त्यावर माती आणि खड्डे असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित विभागाने तातडीने काम पूर्ण करून रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. विनंती आहे इथल्या स्थानिक नगरसेवकांना, जे सत्तेत नगरसेवक असतील त्यांना सुद्धा, जे सत्तेच्या बाहेर असतील त्यांना सुद्धा, आज न्यू तापडियानगर व खराब रोड हा एकमेव जो रस्ता आहे जो 4 चाकी व 3 चाकी वाहनासाठी पर्यायी मार्ग म्हणून आहे. कारण की आपल्या इकडे उड्डाणपुलाचं काम चालू आहे. आता ते केव्हा खतम होते केव्हा नाही ते माहीत नाही. इथले पेशंट, हे बघा, ते 4 व्हीलर चालली त्या गल्लीतून चालली, म्हणजे इथल्या पेशंटला जाण्याचा मार्ग 4 व्हीलरसाठी हाच आहे, 3 व्हीलरसाठी हाच मार्ग आहे. आज 17 ते 18 दिवस झाले, जवळपास 20 दिवस झाले माझ्या माहितीनुसार हा रोड यांनी इथं नालीच्या कामासाठी खोदून ठेवलेला आहे. मग ठीक आहे, तुम्ही एका कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं आहे, तर कॉन्ट्रॅक्टरचं कामाचा कालावधी हा किती दिवसात खतम व्हायला पाहिजे. आज 15 दिवस 20 दिवस झाले या रोडाला असं खोदून ठेवलं आहे. पर्यायी मार्ग 4 व्हीलरसाठी कुठलाच नाही आहे. आज इथे येणाऱ्या जाणाऱ्याला तकलीफ होत आहे. काल एक इथं माणूस पडता वाचला, कारण की रात्री इथं लाईटसुद्धा नसते. मग तुम्ही 20 दिवसापासून हा काम बंद केलं आहे, मग याची दक्षता कोण घेणार? कारण की नगरसेवकांना इथले लोकांनी निवडून दिलेलं आहे, मग ते सत्तेत असो या सत्तेच्या बाहेर असो. इथल्या नगरसेवकाची ही काळजी त्यांनी करायला पाहिजे की हा कामाचा जर का व्यवस्था होत नसेल तर पर्यायी मार्ग त्यांनी काढून द्यायला पाहिजे, किंवा हा रोड जो एकमेव जो 4 व्हीलरसाठी 3 व्हीलरसाठी आहे हा सुद्धा सुरू करण्यात आला पाहिजे, अशी माझी विनंती आहे की याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. आणि इथल्या कॉन्ट्रॅक्टरचा इंजिनियर हा इथं येऊन पाहत सुद्धा नाही की रोड खोदून किती दिवस झाले. महानगरपालिकेचे इंजिनियर पाहत नाही की याच्यावर पाणी टाकणं सुरू आहे नाही आहे. त्यांना समजायला पाहिजेत ना की हा रोड वाहतूक रोड आहे, हा बंद 3 दिवसाच्या वर बंद करू शकत नाही. आज 20 दिवस झाले हा रोड बंद आहे. या गल्लीमधून तो 4 व्हीलर आणि 3 व्हीलर जातात, जिथं सतत लहान लेकरं संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस मोठ्या गर्दीने खेळत राहतात. तिथं जर कुठल्या लेकराला धक्का लागला, ती इजा झाली, त्याची जिम्मेदार कोण राहणार? प्रशासनाने याच्यावर काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. अशा कुठल्या घटनेत झाल्या पाहिजेत नाही त्याची दक्षता हे महानगरपालिकेने दिली पाहिजे. दर्यापूर नगर परिषदेच्या वतीने मंगळवारपासून शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवले जात आहे. मोहीम पोलीस बंदोबस्तात हाती घेतली असून यावेळी अतिक्रमणावर गजराज फिरवण्यात आला. दर्यापूर शहरातील मुख्य मार्ग असलेला अमरावती रोड, बस आगार मूर्तिजापूर रोड, बसस्थानक चौक, गांधी चौक, अकोट रोड, जयस्तंभ चौक मार्ग हा अनेक वर्षापासून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. शहरातील बसस्थानक चौक ते अकोट रोडवरील बाजार समितीपर्यंत अतिक्रमणामुळे नागरिक त्यांच्या दुकानामध्ये काही खरेदी करता जात असताना आपली वाहने रस्त्यावर उभी करतात. त्यामुळे अनेक मोठे अपघात झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी खरेदी विक्रीजवळ एका प्राचार्यांचा याच अतिक्रमणामुळे बळी गेला होता. मंगळवारी पहिल्या दिवशी अतिक्रमण धारकांना मुख्याधिकारी डॉक्टर विकास खंडारे यांनी अतिक्रमण लवकरात लवकर हटवण्याच्या सूचना दिल्या. मात्र अतिक्रमण धारकांनी वेळ मागितला. कोणत्याही व्यावसायिकांचे नुकसान व्हावे असे मुळीच वाटत नाही, परंतु अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरूच राहील असे मुख्याधिकारी डॉक्टर विकास खंडारे यांनी आरआरसीशी बोलताना सांगितले. 12चा भेद नाश्ता सेंटर, आपल्याला विनंती आहे आपण स्वतःहून ते काढून घ्यावं. आपलं नुकसान व्हावं अशी आमची कोणतीही इच्छा नाही, पण
भर दर्यापूर शहरातला मध्यवस्तीतला हा चौक आहे. या ठिकाणी नेहमी गर्दी असते, अपघाताचं प्रमाण वाढते. मागेच एक 15-20 दिवसाआधी एक ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये एक तरुण मुलगा मृत्युमुखी पडला. एका नामांकित शाळेच्या प्राचार्यांचा इथं ऍक्सिडेंट झाला होता. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे, स्वतःहूनच हे आपल्या याच्यातलं साहित्य काढून घ्यावं. दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने तसेच सवलतीच्या दरात 200 चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. 2016च्या GR नुसार अद्याप एकाही दिव्यांग व्यक्तीला जागा दिलेली नाही. आमची मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन करावे लागेल असा इशारा आज दिला. जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. तसेच आमच्या मागण्यासंदर्भात दिव्यांग व्यक्तींना 3ऱ्या मजल्यावर जाऊन सतत येरझारा कराव्या लागतात. अशा वेळ येऊ नये अशी मागणी प्रशासनाकडे केली. जिल्हाधिकारी यांनी या विषयात लक्ष घालावे. तसेच समितीची या संदर्भात बैठक झाली नाही, त्यामुळे समस्या रेंगाळणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 25 सप्टेंबर 2023ला 200 चौरस फूट जागेचा शासनाने जो GR काढलेला आहे, 2023 पासून तर आतापर्यंत एकाही दिव्यांगाला 200 चौरस फूट जागा आपल्याकडे मिळालेली नाही आहे. फेब्रुवारी महिन्यापासून अनेकदा दिव्यांगांनी अर्ज केलेले असून सुद्धा कुठल्याच अधिकाऱ्यांनी आतापर्यंत त्याची दखल घेतलेली नाही आहे. दिव्यांग जे आहेत यांना 3ऱ्या मजल्यावर चढायला पण खूप जड जातं, तरीसुद्धा ते अनेकदा तिथे जाऊन कलेक्टर मॅडमला निवेदन देतात आणि सांगतात की 200 चौरस फूट जागा आम्हाला निवारा म्हणून द्या. पण अद्यापही मॅडमनी याची कुठलीच बैठक घेतलेली नाही आहे समितीची आणि कोणाला आदेशही दिलेला नाही आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला आम्ही विचारले, त्यांनी कलेक्टर मॅडमच्या आदेशानेच आम्ही करणार अशी उत्तरे या दिव्यांगांना दिलेली आहेत. तर मला असं वाटते की जिल्हाधिकारी यांनी या गोष्टीकडे जास्त लक्ष देण्याची सध्या गरज आहे, कारण त्यांना निवारा नाही आहे, कुठली सोय नाही आहे. तर तुमचा जो GR आहे त्यावर तुम्ही लक्ष देऊन त्यांना 200 चौरस फूट जागा निवारा म्हणून द्या, ही मी परत एकदा विनंती करते. अन्यथा सर्व दिव्यांग बांधव आपल्या कार्यालयावर आंदोलन करतील. अकोल्याच्या शिवसेना वसाहत परिसरात वॉलमधून सतत पाणी वाहते, त्यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. पाणी जपून वापरणे आवश्यक असताना अशा प्रकारे नासाडी योग्य नाही अशी भावना व्यक्त केली जात आहे. विविध कारणांमुळे दररोज पाणी वाहताना दिसते. कधी गांधी चौकात तर कधी जठारपेठ भागात जलवाहिनी फुटून पाणी वाहते. मात्र जलप्रदाय विभागाने तातडीने दुरुस्तीसाठी हालचाल केली जात नाही, त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. काटेपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यामुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बदलले आहे. आता 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे, परंतु काही भागात दर 8व्या दिवशी पाणी पुरवठा होणार आहे. पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक सध्या विस्कळीत झालेले दिसते. शहरातील पाणी समस्या गंभीर होत आहे. पाणी जपून वापरल्याशिवाय पर्याय नाही. याबाबत सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे, कारण आणखी 2 महिने तरी उपलब्ध पाण्यावर भागवावे लागणार आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोल्यात 27 प्रकारचा बेकायदेशीर खतांचा साठा जप्त. 1 कोटींचा खतांचा साठा करण्यात आला जप्त. अकोला शहर तप्तभट्टी होण्याची कारणे काय? कर्कवृत्तामुळे सूर्य थेट डोक्यावर येतो. ऑनलाईन औषध विक्री विरोधात औषध विक्रेत्यांचा बंद. जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांचा मोर्चा. कॅनमध्ये डिझेल मिळत नसल्याने शेतकरी संतप्त. हजारो ट्रॅक्टरसह शेतकरी पोहोचले पेट्रोल पंपावर. अकोला शेगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा अपघात. अपघातानंतर ट्रॅव्हल्सने घेतला पेट. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.